उत्पत्ती प्रकरण 32. याकोब एसावाला भेटण्याची तयारी करतो. इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्यास भेटले. त्यास पाहून याकोब म्हणाला, हे देवाचे सैन्य आहे. म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने महनाईम म्हणजे 2 सैन्ये असे ठेविले. मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव याजकडे जासूद आगाऊ पाठविले. त्यास त्याने आज्ञा दिली की माझा स्वामी एसाव यास जाऊन सांगा की आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानपाशी जाऊन राहिलो होतो. आता माझी गुरे, गाढवे, शेरा मेंढरांचे कळप, दास व दासी आहेत. माझ्या स्वामींची कृपादृष्टी मजवर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवित आहे. जासूदांनी परत येऊन याकोबास सांगितले, आम्ही आपला भाऊ एसाव यास जाऊन भेटलो. तो आपणाला भेटावयास येत आहे. त्याच्याबरोबर 400 मनुष्य आहेत. तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला आणि आपल्याबरोबर असलेले लोक, शेरडे, मेंढरे, गुरे व उंट यांच्या त्याने 2 टोळ्या केल्या. तो म्हणाला, एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निभावेल. मग याकोब म्हणाला, हे परमेश्वरा, माझे वडील अब्राहम व इसहाक यांच्या देवा, तू मला सांगितले की तू आपल्या देशी आपल्या भाऊबंदात परत जा. मी तुझे कल्याण करीन. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. मला माझा भाऊ एसाव याच्या हातातून सोडीव अशी मी प्रार्थना करीतो. मला भीती वाटते की तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल. तू मला वचन दिले आहे की मी तुझे निश्चित कल्याण करीन आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन. त्या रात्री तो तेथेच राहिला आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव यासाठी भेट तयार केली. 200 शेळ्या व 20 बोकड, 200 मेंढ्या व 20 एडके, 30 दुभत्या सांडणी व त्यांची पोरे, 40 गाई व 10 खोंड, 20 गाढवी व 10 शिंगरे. या एवढ्यांचे त्याने वेगवेगळे कळप केले आणि एक एक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून त्यास सांगितले, तुम्ही कळपाकळपात अंतर ठेवून माझ्या पुढे चालू लागा. त्याने सर्वांच्या पुढल्या चाकरास सांगितले की माझा भाऊ एसाव तुला भेटेल व विचारेल की तू कोणाचा, कोठे चाललास आणि ही हाकून नेत आहेस ती कोणाची. तेव्हा त्याला सांग की आपला सेवक याकोब याची ही आहेत. ही त्याने आपला स्वामी एसाव यास भेट म्हणून पाठविली आहेत. पहा, तोही मागावून येत आहे. आणि दुसऱ्यास, तिसऱ्यास आणि इतर सर्व कळप हाकून नेणाऱ्यास अशीच आज्ञा करून त्याने म्हटले की तुम्हास एसाव भेटला तर असेच बोला आणि सांगा, पहा, तुझा दास याकोब हाही मागाहून येत आहे. याकोबाला वाटले की पुढे भेट पाठवून त्यास शांत केले व मागाहून त्याचे दर्शन घेतले तर तो आपला अंगीकार करील. ह्याप्रमाणे त्याची ती भेट पुढे गेली व तो त्या रात्री तळावर राहिला. पनियेल येथे याकोबाने केलेली झुंज. मग तो रात्रीचाच उठून आपल्या 2 बायका, 2 दासी आणि आपली 11 मुले यास बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यास नदी पलीकडे उतरून लाविले आणि आपले जे काही होते तेही पाठविले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेस स्पर्श केला. तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही. त्याने मग त्यास विचारिले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारिले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? मग त्याने त्यास तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनियेल
म्हणजे देवाचे मुख असे ठेविले. कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. तो पनिएल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्रायल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाहीत. याचे कारण हेच की त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला.